नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या या चॅनलवरती रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत असतात. त्यातील एक आता ही महत्त्वाची अपडेट राहणार आहे. हवामानात चांगला बदल देखील काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. सूर्यदर्शन कधी होणार आहे, आपण आता 5 ते 6 दिवसाचा अंदाज जाणून घेणार आहोत. सविस्तर अपडेट पाहायला मिळणार आहे एकाच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, दुसरे व्हिडिओ देखील नंतर तुम्हाला पाहण्याची गरज पडणार नाहीये. तर आता सविस्तर अंदाज पाहूयात. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना हवामानाचे अपडेट येतेच पाहायला मिळेल. तर पाहायला गेलं आता सध्या स्थितीला तर मराठवाडा, विदर्भ काही ठिकाणी झडीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उघाड देखील आता आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला उत्तर महाराष्ट्राकडे देखील पावसाचा जोर आज आपल्याला पाहायला मिळू शकतो. इकडे पाहू शकता आता आजची परिस्थिती जर पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाचं वातावरण चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. IMDच्या GFS मॉडेलनुसार आज मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस, मराठवाड्यात हलका पाऊस, विदर्भात झडीच्या स्वरूपाचं तुरळक ठिकाणी वातावरण, उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस, कोकणात मुसळधार पावसाचं वातावरण हे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही शक्यता आता आपण जर 25 तारखेची अशी शक्यता आपल्याला दिसून येत आहे. 25 तारखेचा जर विचार केला तर मराठवाड्याचा जो भाग असेल या ठिकाणी थोडासा जोर वाढेल. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी देणारा पावसाचा ढग आपल्याला तयार होतानाच पाहायला मिळतील. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मराठवाड्याचा बहुतांश भाग, बीडचा काय भाग असेल पाहू शकता, बीड तसेच धाराशिवचा उत्तरेकडील भाग, लातूरचा काय भाग या ठिकाणी थोडासा जोर 25 तारखेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी राहतील. तसेच विदर्भाकडे, उत्तर महाराष्ट्राकडे आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. मात्र नागपूरच्या व गडचिरोलीच्या काही भागामध्ये आपल्याला थोडासा जोर कमी पाहायला मिळत आहे. गोंदियाच्या भागामध्ये थोडासा जोर कमी होतानाच आपल्याला दिसून येऊ शकतं. हलका किंवा मध्यम पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी राहील. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर असेल, इकडे सांगलीचा काय भाग असेल व कोल्हापूरचा देखील भाग म्हणावा लागेल, या ठिकाणी देखील थोडासा जोर 25 तारखेला कमी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस राहील. पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे. मराठवाड्यात देखील चांगल्या सरी पावसाच्या आपल्याला पाहायला मिळतील. आता पुढे पाहूयात. 26 तारखेचा विचार केला तर 26 तारखेला आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस मराठवाड्यात पाहायला मिळू शकतो. IMDच्या मॉडेलनुसार हा अंदाज आहे. वातावरणात बदल देखील घडून येत असतात. मराठवाड्यातील बीड जिल्हा असेल या ठिकाणी सध्या स्थितीला जोरदार पाऊस दाखवलेला आहे, परंतु तुरळक ठिकाणी काही ठिकाणी मध्यम पावसाचं वातावरण राहील. तसेच उत्तर महाराष्ट्राकडे थोडासा जोर आपल्याला 26 तारखेला कमी पाहायला मिळणार आहे. विदर्भाकडे देखील पावसाचा जोर थोड्याफार प्रमाणामध्ये कमीच आपल्याला पाहायला मिळू शकतो. मात्र मराठवाड्याचा सर्व भाग, त्यातली त्या तिकडे अहिल्यादेवी नगरकडे पर्यंत चांगला जोर पावसाचा पाहायला मिळू शकतो. पुण्याचा भाग असेल, पुण्याच्या भागाकडे देखील पोषकता 26 तारखेला राहील. कोकण किनारपट्टी मुसळधार पाऊस. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात देखील पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव असेल, इकडे या पट्ट्याचा विचार केला तर हलक्या सरी पावसाच्या होत राहतील असा अंदाज आहे. हलके किंवा मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळतील असा अंदाज या भागासाठी पाहायला मिळू शकतो. तसेच विदर्भातील पाहू शकता वाशिम, हिंगोली, बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळचा भाग असेल, या ठिकाणचा जोर थोडा कमी होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागासाठी आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता हा अंदाज झाला 26 तारखेचा. 26 तारखेला देखील पोषक वातावरण आहे. 27 तारखेला पाहूयात. आता 27 तारखेला पाहायला गेलं तर बराच बदल दिसून येत आहे. तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे देखील, इकडे पाहू शकता उत्तर महाराष्ट्रातील काही भागात उघडीप देखील आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यात देखील काही ठिकाणी उघडीप पाहायला मिळू शकते. सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळणारी तारीख म्हणजे 27 आहे. सर्वदूर होणार नाहीये, परंतु मोजक्या ठिकाणी सुरुवात जी आहे ती पाहायला मिळू शकते. मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा जोर कोकणात राहणार आहे, चांगली तीव्रता राहील. विदर्भातील पूर्वेकडील भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल. यावेळेस गरमीची लेवल हळूहळू वाढत जाईल व स्थानिक वातावरण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे असा अंदाज सध्या स्थितीला आहे. बीड जिल्हा असेल, धुळे, नंदुरबार सूर्यदर्शन होईल. तसेच जळगाव असेल, नाशिकच्या भागाकडे देखील सूर्यदर्शन, अहिल्यादेवी नगर, पुणेचा भाग असेल, इकडे सांगलीच्या तुरळक भागासाठी, तसेच मराठवाड्यातील बीड, जालना, नांदेड, परभणीच्या भागात देखील सूर्यदर्शन, विदर्भातील देखील बहुतांश भागात सूर्यदर्शन आपल्याला 27 तारखेला पाहायला मिळणार आहे. तसेच पुढील तारीख आता पाहूयात आपण. पुढे जर पाहायला गेलं तर मराठवाड्यात 28 तारखेला पुन्हा थोडासा जोर वाढत आहे. तो भाग म्हणजे इकडे जालन्याचा काय आहे, परभणी, नांदेडचा काय भाग आहे व बीडचे उत्तरेकडील इकडे माजलगाव, परळीची साईट असेल, या ठिकाणी थोडासा व केजच्या उत्तरेकडील भागात थोडासा पावसाचा जोर राहील. तसेच इकडे पाहू शकता जळगावच्या जवळ एक थोडंसं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं 28 तारखेला. तर विदर्भाच्या उत्तरेकडील भागात व पूर्वेकडील भागात पावसाचा चांगला जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे.
व 28 तारखेला पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे। सोलापूर जिल्ह्यात उघडीप आपल्याला पाहायला मिळू शकते। तसेच पुण्याच्या बऱ्याच भागात, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगरच्या देखील बऱ्याच भागात अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। हीच परिस्थिती आपल्याला नंतर 19 तारखेला देखील पाहायला मिळू शकते। 29 तारखेचा विचार केला तर विदर्भात थोडासा जोर वाढेल। पूर्व विदर्भातील नागपूर, अमरावती, गोंदियाचा भाग असेल, भंडाराचा भाग असेल, या ठिकाणी जोरदार पाऊस होईल। मराठवाड्यात उघडीप, पश्चिम महाराष्ट्रात हलक्या मध्यम पावसाची सरी राहतील। उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मोजक्या पावसाच्या सरी, कोकण किनारपट्टीला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे, असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे। तसेच पुढे पाहूयात आता पुढे पाहू शकता 30 तारखेचा विचार केला तर 30 तारखेला देखील चांगली स्थिती विदर्भासाठी आहे। मात्र मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर थोडासा कमजोर होईल। उत्तर महाराष्ट्रात देखील कमजोर स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते। मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। जोरदार पावसाची शक्यता राहणार नाहीये। या ठिकाणी उन्हाची तीव्रता देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळू शकते। कोकणात मात्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो, असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार आपल्याला पाहायला मिळत आहे। आता आपण पुढील अंदाज घेऊयात। पुढे पाहू शकता आता 31 जुलै शेवटची तारीख आता आहे। 31 जुलैला जर पाहायला गेलं तर पूर्व विदर्भात पावसाचा जोर राहील। उत्तर महाराष्ट्रात थोडा हलका पाऊस, मध्यम पाऊस, इकडे मराठवाड्याच्या भागात हलक्या सरी होत राहतील। इकडे पश्चिम महाराष्ट्रात रिमझिम पावसाच्या सरी राहतील। तर कोकणामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे स्थिती आपल्याला दिसून येत आहे। तसेच पुढे पाहू शकता इकडे विदर्भाचा पूर्वेकडील भाग असेल, या पट्ट्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील। पावसाची तीव्रता चांगली राहणार आहे। मुसळधार स्वरूपाच्या सरी पावसाच्या होत राहणार आहेत। तर कोकणात जशी शक्यता आहे तशीच पूर्व विदर्भात आहे, म्हणजे एकदम पूर्वेकडील भाग आहे विदर्भाचा। गडचिरोली, उत्तरेकडील नागपूरचा काही भाग येत आहे, भंडारा व गोंदियाचा काही भाग येत आहे। या भागात असं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। व ऑगस्टची सुरुवात कशी राहणार आहे त्याबाबत देखील लवकरच व्हिडिओ येणार आहे, ते देखील पाहण्यासाठी सबस्क्राईब करू शकता। ऑगस्टच्या सुरुवातीला विदर्भामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो। सध्या तरी असा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे। विदर्भातील जर विचार केला तर संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातील उत्तरेकडील भाग, उत्तर महाराष्ट्र मध्यम ते जोरदार पाऊस, पश्चिम महाराष्ट्र व राहिलेले मराठवाड्यातील जिल्हे, त्यामध्ये बीड असेल, बीडचा भाग असेल, अहिल्यादेवीनगर, सातारा, कोल्हापूर, सांगलीचा भाग असेल, इकडे अहिल्यादेवीनगर, पुण्याचा बहुतांश भाग, उत्तरेकडील देखील भाग असेल। या ठिकाणी पावसाला थोडासा आपल्याला जोर पाहायला मिळू शकतो। मध्यम पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो। जर अशातच नवीन कमी दाबाची निर्मिती झाली तर हा पावसाचा जोर वाढत जाईल। आता पुढे पाहू शकता इकडे नंतर मराठवाड्याकडे 2 ऑगस्टला जोरदार पावसाचं वातावरण मॉडेलनुसार दिसत आहे। 2 ऑगस्टला मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यादेवीनगर, पुणेचा भाग असेल, कोल्हापूर, सोलापूरपर्यंत पावसाची मजल आपल्याला पाहायला मिळणार आहे। मराठवाड्याचा सर्व भाग पाऊस व्यापून टाकेल असा अंदाज दिसून येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बदल लवकरच कळवणार आहोत, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचे आहे। धन्यवाद।